टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण। माझं मोहळ लय घालत आहे तरी पण मी मला अध्यक्ष म्हणून मी निवडून आले। मी सगळ्याची कामं करते आणि सगळ्याला मी काय करते त्याला मी सोडवते। मोहळ शहरात पुण्याचे रस्ते रोड पाण्याचं मी काय करते कामं करते। आणि दुसरी गोष्ट बाबासाहेबांची माझ्या हित समाधी असते आहे तर मला बाबासाहेबांचा पुतळा तर मला करायचा आहे माझ्या शहरात। आणि कुठं गोरगरीब लेकरांसाठी बाळासाठी काय हे बगीचा नाही तर सगळे पूर्ण मोहळ माझं शहर। मोहोळ शहर म्हणजे संघर्षाची परंपरा, समाजकारणाची नाळ, एकमेकांना हात देत पुढे नेणाऱ्या लोकांची भूमी। आणि याच मोहोळमध्ये सिद्धार्थ नगर मधील साधं राहणीमान असलेली पण मनाने मोठी, समजूतदार, समाजासाठी जिद्दीने झटणारी महिला सखुताई तुकाराम क्षीरसागर। सन 1988 पासून भारिप बहुजन महासंघ ते आजचे वंचित बहुजन आघाडी प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना निष्ठेने बाळगून सातत्याने लोकांमध्ये समाजात संघर्षाच्या आघाडीवर काम करणाऱ्या मोहोळ शहरात शाखा उभारल्या, महिलांना उभारी दिली, गरजूंना आधार दिला, सुखात मार्गदर्शक आणि दुःखात खंबीर आधार। यामुळेच त्या आपल्या ताई सखुताई। आज सखुताईंचे ध्येय स्पष्ट आहे। मोहोळ शहराचे सर्वांगीण विकासाचे नियोजन, शहरातील प्रत्येक वार्डातील ओपन स्पेसचे सुशोभीकरण, लहान मुलांसाठी खेळाच्या सुविधा, मोहोळ शहर खड्डेमुक्त करणे, सतत आणि स्वच्छ पाणी पुरवठा व्यवस्था, युवकांना रोजगार संधी आणि कौशल्य प्रशिक्षण, महिलांसाठी उद्योग व स्वावलंबन योजना। त्यांचे एकच वाक्य, माझा राजकारणासाठी संघर्ष नाही तर समाजकारणासाठी। सखुताई म्हणतात, मोहोळ शहराचा विकास म्हणजे माझं ध्येय आहे। मुलांसाठी, महिलांसाठी, युवकांसाठी न्याय, समानता आणि संधी देण्यासाठी मी काम करणार। नगर परिषद प्रशासन पारदर्शकता, लोकभिमुख आणि जबाबदार बनवणार। तुमचा विश्वास हीच माझी ताकद। मोहोळ नगर परिषद निवडणूक 2025 महिला आरक्षित किंवा अनुसूचित जाती राखीव जागेसाठी नगराध्यक्ष पदासाठी सक्षम, प्रामाणिक, लढव्या आणि काम करणाऱ्या व्यक्तीचा पर्याय सखुताई तुकाराम क्षीरसागर। इच्छुक उमेदवार मोहोळ शहराच्या विकासासाठी पुढे येत आहेत। पाहूया सखुताई क्षीरसागर यांची मुलाखत। जय भीम। माझं सखुताई तुकाराम क्षीरसागर, नगराध्यक्ष पदाला मी उभा राहते आणि मला मतदान सगळ्यांनी टाकावं। त्यांची मी सगळी कामं, रस्ता रोड काय जे असेल त्यांच्या नळ अडचणी मी त्यांची कामं करते। जय भीम। तुम्ही कुठल्या पक्षाकडनं थांबणार आहात? भारिप बहुजन महासंघ वंचित आघाडी, बाळासाहेब आंबेडकर। तुम्ही महिलांसाठी कुठली कामं करणार आहात? जी त्यांचे काय असेल ती कामं। तुम्ही आजपर्यंतचा तुमचा प्रवास काय असणार आहे? आता 30-40 वर्ष झाले तर माझा प्रवास चालू आहे। तुम्ही महिलांसाठी आजपर्यंत कामं काय केलात? हा केलं की त्यांची कामं करते मी। कुणाचं काय असं नळ अडचणी, कुठं काय असेल त्यांचं खातं म्हणा खोलायचं, कुठं काय लेकरांसाठी पैसे घेणं, ज्याला नवरा नाही त्याचं पैसे काढण्यासाठी, ज्याला बायला मुलगा नाही त्याचं करण्यासाठी, म्हणजे असले सगळे छोटी मोठी मी सगळी कामं त्यांची करते। लोक नडलेले लोक आहेत त्यांची कामं मी करते। वंचित बहुजन आघाडीचं तुमच्याकडे कोणतं पद आहे आणि तुमच्या पक्षाच्या वतीने मोहोळ नगर परिषदे निवडणूक लढवणार आहात काय? मी जिल्हा संघटक आहे। मी वंचित मध्ये संघटक, वंचित मोहोळ शहरात पुण्याचे रस्ते रोड पाण्याचं जे काय असेल ते कामं करते। आणि दुसरी गोष्ट बाबासाहेबांची माझ्या हित समाधी असते आहे तर मला बाबासाहेबांचा पुतळा तर मला करायचा आहे माझ्या शहरात। आणि कुठं गोरगरीब लेकरांसाठी बाळासाठी काय हे बगीचा आहे ती नाही तर सगळे पूर्ण मोहोळ माझं शहर मी स्वच्छता करून टाकते। माझं मोहोळ लय घाणीत आहे तरी पण मी मला नगर अध्यक्ष म्हणून मी निवडून आले। मी सगळ्याची कामं करते आणि सगळ्याला जी काय असेल त्यांच्या अडचणी मी सोडवते। मोहोळ शहरातल्या बंधू महिला
सगळ्यांनी मला मतदान करा. मी त्यांचं सगळं काम करते. म्हणजे काय असेल मी आता कुठनं जे काय असेल त्यांची कामं, रस्ते, रोड, नळ, पाणी जी त्यांच्या अडचणी असलेल्या ती माझ्या वंचितून तुम्हाला मला हक्क करा की सकुताई हे आमचं तू काम कर. आम्ही तुला मतदान दिलंय, तू आमचं काम कर, हक्कानं माझं काम करून घ्या. मी तुमच्यासाठी आता पत्र मी सांगत नाही, कुणाचं काय सांगत नाही, पण माझं स्वतः सांगते की माझं सगळं मला बाबासाहेबांना लय दिलं, माझं लय चांगलं आहे. माझ्या स्वतःसाठी नाही, पण माझ्या मोहळाचा विकास होण्यासाठी मी सगळ्याचं चांगलं करण्यासाठी मी उभा राहिलेले आहे आणि चांगलं करणार आहे. माझ्या बाबासाहेबाचा पुतळा मला इथं पाहिजे. मी आता पुतळा 30 वर्ष झालं, 40 वर्ष झालं, माझं स्वप्न साकार झालं नाही, बाबासाहेबांचं स्वप्न साकार झालं नाही, बाळासाहेबाचं स्वप्न साकार झालं नाही. तर मी आता माझ्यापाशी मला असं वाटतं की मी एवढी 30 वर्ष झालं, 40 वर्ष झालं वंचित भारी बहुजन महासंघ चालू, वंचित आघाडी चालवली. मी आता कुठं का मागं आहे तर माझा पगडजात मला बाबासाहेबांनी एक केली. तर त्या 18 पगडजातीसाठी जातीने इमानदारी करा की बाबासाहेबांचा आपल्याला कष्ट आहे. सकुताईच्या पाठीमागं जाऊन सकुताईला सपोर्ट करा. तिने विकास करते म्हणा, सगळ्या गावाचं सगळ्या लोकांचं बघितलंय. एक बार सकुताईला चान्स देऊ, बाबासाहेबाला चान्स देऊ, बाळासाहेबाला चान्स देऊ. तिनं काय करते तर तीच माझ्यासाठी असं बघा तुम्ही ठामपणे की मला नगरसेवक अध्यक्ष म्हणून मला निवडून द्या आणि हक्कानं मला तुम्ही भांडा. जय भीम. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा.